आजच्या ठळक बातम्या. रोह्यात मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी गरजले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची मर्यादा. दापोलीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एकता दौड. लांजा पोलीस दलाच्या वतीने 5 किलोमीटर वॉक फॉर युनिटी कार्यक्रम. मुरुडमध्ये अनुगामी लोकराज्य महाअभियान. नमस्कार, टाइम्स डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात शिवसेना पक्षात पक्षप्रवेशाची सातत्याने इनकमिंग सुरूच आहे. रोहा शहरातील पीरबंदे अली शाह खालच्या मोहल्ला येथे काल मोठ्या प्रमाणात मुस्लिम बंधू आणि भगिनींनी सह तरुणांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलेला पाहायला मिळाला. आगामी येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या उद्देशाने रोह्यात मोठ्या प्रमाणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. रोह्यात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची एक हाती सत्ता होती. रोहा नगरपालिका हा तटकरेंचा बालेकिल्ला सुद्धा मानला जातो. परंतु ह्याच रोह्यात सातत्यपूर्ण शिवसेना पक्षात नागरिकांचा प्रवेश झाल्याने येत्या निवडणुकीत चुरसी नक्की पाहायला मिळणार आहे. यावेळी आतापर्यंत तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते दिल्लीच्या वाटेवर आहेत. बॅग भरलीये, फक्त काही दिवस बाकी आहेत. आम्ही बोलत नाहीत, करून दाखवतो, असे मंत्री भरत गोगावले यांनी संबोधित केले. तर रोह्याची सभा नक्कीच दिशादर्शक आहे. एकदा संधी द्या. जेवढं तटकरेंनी रोह्याला दिले त्यापेक्षा 5 पट मी देईन. रोह्यामधील अनेक नेते वेट अँड वॉच मध्ये आहेत, असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले. 1992 नंतर म्हणजे तुमच्या नंतर जे काय सगळे रिपोर्ट आहेत नगरपालिकेचे ते माझ्या जवळ नक्की आहेत. किती आणि म्हणून रोह्याच्या प्रत्येक वॉर्डच्या जनतेने ठरवलंय की या वेळेला आपण चेहरा नक्की दाखवायचा आहे, पण मतदान द्यायचं नाही आहे आणि घाबरायचा प्रश्न येत नाही आहे. कारण शेवटी सगळे रस्ते अलिबागला येतात, तेव्हा त्या धाटणीचे पण आम्ही आहोत. कारण चुकीला तर माफी अजिबात नाही. उस्मानजी, तुमचाच आदेश आहे आणि ती झालेली माझी शेवटची चूक आहे. आणि आता बरेचसे चौथ्यांदा आमदार होऊन आता मंत्री आहेत, मी दुसऱ्यांदा आमदार आहे. तेव्हा ही काय कोणाची घराणेशाही नक्की नाही आहे. तेव्हा रोहा बदलतोय. मला असं वाटतं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर रोह्यामध्ये खूप बदल होणार आहे. जे आत्ता चेहरे इच्छुक आहेत ते बऱ्यापैकी पार्टी येणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही नक्की वाट बघतोय, कारण आम्ही गेम प्लॅनर आहोत. राजकारणामध्ये अनेक युक्त्या लावणारे लोक आहोत. म्हणून मागच्या सभेत सांगितलं की अलिबागचं एक शेका पक्षाचं घराणं संपूर्ण मी आलेलं आहे आणि रोह्याच्या नगरीमध्ये त्याच्या नावाला हात लावलेला आहे. त्याला आतापर्यंत इतिहास नक्की माहिती आहे, पण दादागिरी त्यांचा अंग नाही, आमचा आहे का खरं. पण आम्ही थोडं ते बंद केलं. आम्ही जनमानसामध्ये राहून लोकांची सेवा करायला लोक आहोत. गरीबाला उगाच अन्याय म्हणजे त्रास देणं आमची संस्कृती नाही आहे. मला मगाशी वाटतं इंग्रजी भाषण केलं ना, खूप अजिज नाही, खूप छान केलं. खरे तरुणाई जेव्हा मला भेटली आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली. खरे पूर्वीचे शिवसैनिक आहेत, कारण त्यांच्या तटकरे फॅमिलीच्या विरुद्ध उभे ढाकलेली लोक आहेत, पण स्पेस नव्हती, त्यांना जागा नव्हती. आता वर्षात आपल्यामुळे त्यांना एक चांगली जागा मिळाली, त्याच्यामुळे एंट्री जर जोरदार झाली आहे. आणि खरं आहे एखाद्या मौल्यामध्ये अशा पद्धतीची माझ्या इथे भगिनी पण आहेत, माताजी या ठिकाणी आहेत, तर सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत. अशी एवढे कधी जमत नाही आहे. म्हणजे मुरुडमध्ये नक्की जमतात. म्हणजे मुरुडमध्ये बघितलं मी की ह्याच्यापेक्षा 5 पट माझ्या समोर माझे मुस्लिम बंधू भगिनी किंवा माझं माझ्या येतात. आणि खऱ्या अर्थाने मुरुडचा कायापलट करताना त्याची सगळ्यात महत्वाची भूमिका माझ्या मुस्लिम बांधवांनी घेतलेली आहे. आणि म्हणून रोह्यामध्ये आजची सभा ही दिशादर्शक नक्की आहे. येणाऱ्या काळामध्ये हा मेसेज सगळ्या घराघरात निश्चित जाईल. एक तर बदल आपल्याला हवा आहे आणि नवं काहीतरी हवं आहे. त्यामुळे बदल केल्याशिवाय नवं मिळत नाही आहे. आणि मी जसं मुरुड शहरासाठी 330 कोटी रुपये दिलेत भरशे, मी रोह्याच्या जनतेला नक्की सांगेन की आतापर्यंत त्यांनी जे दिलं नाही आहे त्याच्यापेक्षा 5 पट मी नक्की देणार. कारण नगर विकास खाता आमचा आहे, त्याच्या काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कोण मंत्री आहे, कोणाकडे काय खाता आहे, आम्हाला काही फरक पडत नाही आहे. तर आम्ही शेवटी लढवई आहोत. आणि म्हणून रोह्यामधून सुरुवात करत असताना मध्यंतरी मी आल्यानंतर बघितलं
की मार्केटमधून येत असताना रोह्याच्या जनतेच्या चेहऱ्यावरचा भाव मी वाचलेला आहे आणि मी चेहरा वाचणारा आमदार आहे. त्यामुळे मी फेस रीड करतो, चेहरा वाचणं मला नक्की जमतं. आणि बरेचसे त्या दिवशी मी येत असताना बघितलं, अनेक लोक हात करून आशावादी होती की शेठ बदल करायला पाहिजे. आणि मला माहिती आहे अतिशय सुंदर म्हणून जे आपण बॅनर तयार करून लावलं की रोह्यामध्ये बदल हवा आहे आणि होणार आहे, निश्चित त्याची आपण वाट बघतोय. मी रोह्याच्या जनतेला नक्की सांगेन की आतापर्यंत इतिहासामध्ये आपण सगळे गुण अवगुण बघितले, पण आता परिवर्तनाची लाट नक्की आली आहे. कारण ताई भाई साहेबांना थकले सगळे लोक आणि हा इतिहास पुसला पाहिजे. खरं आहे, पिढी दर पिढी आता फुकट गेली आहे. आज आपण बघितलं 2-4 पिढ्यांचा आपण इतिहास बघितला तर आपल्या हातात काय नक्की नाही आहे. आज बघितलं आपण किती वर्ष सत्तेत राहून मग कधी मंत्री, कधी पालकमंत्री, नगरविकास मंत्री, हे सगळे पद उपभोगली, पण रोह्यामध्ये इंटर सगळं आपल्याला कळतं की अजूनही रोहा 10 वर्ष नक्की पाठी आहे. आणि मग तो बदलायचा आपल्याला. त्या बदलासाठी तुमची मदत या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची आहे. एक संधी देऊन बघा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. आता येतील उद्यापासून मोहल्ल्यामध्ये काही मान्यवर त्यांच्या लोकांना विचारतील की कैसा हुआ बैठक, किसने लिया मीटिंग, चंद्र ठेवलीच ना. आता रोज रोह्यामध्ये बैठका सुरू होणार, कारण त्यांचं लक्ष आता रोह्याला लागलंय. एक तर निश्चित आहे, तुम्ही रोह्याकर, मी विनंतीपूर्वक सांगतो, ज्या दिवशी रोहा नगरपालिका निकाल लागेल त्यावेळेला सफाया साफ होईल, काही थांबणार नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुधारित खर्चाची मर्यादा राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सचिव सुरेश काकाणे यांनी जाहीर केली आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब वेळोवेळी सादर करणे बंधनकारक राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी 15 लाख रुपये, त्यासोबतच नगर परिषद नगरपंचायत अ वर्गातील उमेदवारांसाठी 6, थेट नगराध्यक्ष 15 लाख, सदस्य 5 लाख, ब वर्ग नगर परिषद अ वर्गातील उमेदवारांसाठी थेट नगराध्यक्ष 6 लाख, सदस्य 2,25,000 खर्चाची मर्यादा करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांसाठी जास्तीत जास्त 9 लाख, कमीत कमी 6 लाख, पंचायत समितीसाठी जास्तीत जास्त 6 लाख, कमीत कमी 4 लाख 59,000 रुपये, ग्रामपंचायतीसाठी खर्चाची मर्यादा जास्तीत जास्त 2,65,000, कमीत कमी 75,000 करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा जास्तीत जास्त 75,000, कमीत कमी 40,000 रुपये खर्चाची मर्यादा करण्यात आली आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे राष्ट्रीय एकता दिवस निमित्त एकता दौडचे 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आले होते. देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सरदार पटेल यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. दापोली पोलीस स्टेशन येथून प्रारंभ होऊन दौडचा शुभारंभ दापोली पोलीस ठाण्याचे अधिकारी महेश तोरसकर यांच्या हस्ते झाला. दौडमध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्ताने लांजा पोलीस दलाच्या वतीने 5 किलोमीटर वॉक फॉर युनिटी कार्यक्रम पार पडला. सकाळी 8 वाजता लांजा पोलीस स्थानकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा, नायब तहसीलदार लांजा, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलाचे सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस पाटील, होमगार्ड, लांजा सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आणि NSSचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरुडमध्ये शेखवाड्यातील सुभाषचंद्र बोस मार्ग येथील अनुलोम मित्र जनार्दन सदाशिव तथा अण्णा कंधारे यांच्या निवासस्थानी अनुलोम संस्थेच्या कोकण उपविभाग रायगड अलिबाग यांच्या माध्यमातून अनुगामी लोकराज्य महाअभियान आणि मित्र परिचय कार्यक्रम झाला. यावेळी अनुलोम प्रांत अधिकारी चंद्रकांत दादा पवार, कोकण विभाग अधिकारी रवींद्र भोवड, उपविभागीय संवादिनी स्वाती कोपरे, अलिबाग मुरुड रोहा भाग जनसेवक नरेश वारगे, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव तथा अण्णा कंधारे, नवगाव आगरी समाज अध्यक्ष प्रवीण बैकर आदी उपस्थित होते. दिवाळी बैठक
संस्थेचं काम करतात. आता त्यांच्याकडे अनोख्य प्रांत कार्यक्रम सदस्य आणि संघटन विषय आमचा जो आहे त्याच्यामध्ये म्हणून याचे आहे. माझं नाव स्वतः रवींद्र भुवड, मी रत्नाचा कार्यकर्ता विषय आहे राहतो विषय. आणि माझ्याकडे आत्ता कोकण विभाग जो आहे पालघरपासून पूर्वापर्यंत 6 जिल्हे येतात. त्या 6 जिल्ह्यांचं माझ्याकडे काम आहे. माझ्यासोबत आलं त्या सप्ते कोरपे या महाडमध्ये राहतात. त्यांच्याकडे आपलं लोकसभा क्षेत्र जे आहे गोवागडपासून अलिबागपर्यंत 6 विधानसभा क्षेत्र येतात. तर आम्ही उपविभाग म्हणतो त्याचं काम काही बघतो. त्यासोबत सहकारी जे आले ते वैरेश पाटणकर, वैरेशजी गोवागडमध्ये भागीरथी सरकार झाले की ते अलिबागमध्ये काम करतात. तसं वैरेशजी गेली 4 वर्ष गोवागड भागामध्ये काम करतात. आपले सामाजिक कार्य जनार्दनजी कंदारे साहेब या ठिकाणी आहेत. याच्यानंतर अण्णूंची प्रस्ताव, अण्णू नक्की काय आहे, अण्णू काय करता विषय आहे, अण्णूची भूमिका काय या अनुषंगाने मी काही विनंती करतो त्यांनी प्रस्ताव विषय करा. त्यानंतर दादा मार्गदर्शन करतील. आपल्या मनात काही शंका काही विचार असेल तर ते आपण विषय करू. चहापान विषय होईल आणि आपला आपला कार्यक्रम महिलांसाठी काम करते. आता आपल्या संस्थेला 10 वर्ष 16पासून काम करते. आपली संस्था आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आपल्या तळागाळातील आपल्या वंचित जे काही समाज आहे त्यांना शासकीय योजना कशा आपण आपल्या पद्धतीने मदत करता येईल त्याविषयी आपण संस्था काम करते. आणि सहकारातून सकारात्मक दृष्ट्या संस्था काम करते. तर आपले नवीन जे आहेत ते आपल्या अलिबाग भागजनसंघ आहेत. त्यांच्याकडे अलिबाग बाबा थोडासा अर्धा भाग आहे. असं काम चालू आहे. तर संस्था अनेक सकारात्मक लोकांसाठी प्रगतीशील समाज असो किंवा शासकीय बऱ्याच योजना आहेत त्या आपल्या पोचतात का, तर नाही, सगळ्या पोचत नाहीत आपल्या समाजापर्यंत. तर आपल्या सहकार्याने आपण त्या कशा लोकांपर्यंत पोचवू याचा संस्था प्रयत्न करते. आणि अशा प्रकारे संस्थेचं काम आहे. तर आपल्या सहकार्याने आपण आता इथे जमलो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या बैठकीचा उद्देश असा आहे की आपण आपल्या सगळ्या सहकार्याने आपण तुमच्या मदतीने आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू आणि आपल्या शासकीय योजना कशा मिळतील वंचित घटकांना त्याचा प्रयत्न करूया. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.